LIC म्हटलं की त्यांची जाहिरात ही सर्वांनाच आठवते. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. 1956 साली एकूण 200 प्रकारच्या विमा कंपन्यांना एकत्र करून LIC ची स्थापना झाली. पुढे LIC ने लोकांना विम्याच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी लोकांना काही रक्कम LIC मध्ये गुंतवण्यास सांगून त्याचा फायदेशीर परतावा एका विशिष्ट काळानंतर द्यायला सुरुवात केली. हळूहळू खाजगी असणाऱ्या LIC ला गव्हर्नमेंटच्या रूलमध्ये बसवून तिला सरकारी अखत्यारीत वळवण्यात आलं. यामुळे गुंतवणूकदार वाढले आणि पर्यायाने ते विमाधारकांना विम्याची रक्कम असेल किंवा LIC च्या विविध पॉलिसीनुसार फायदे हे होतच राहिले, जे आजही अनेकांना मिळत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात LIC चे झालेले हजारो कोटीचे नुकसान यामुळे भारतातील करोडो LIC पॉलिसीधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असं काय झालंय की LIC ला इतका तोटा झालाय? तो कुणामुळे झालाय? नुकसानीचा नक्की आकडा किती आहे? ते नुकसान ते भरून काढतील का? याचा अदानीशी नक्की काय संबंध आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय. LIC मध्ये लोकांनी पैसे गुंतवल्यानंतर LIC त्यातील ठराविक पैसा सरकारी मान्यता असलेल्या विविध क्षेत्रात गुंतवते. त्यातून झालेला नफा तो विमाधारकांना ती देत असते. बिझनेस स्टँडर्डच्या म्हणण्यानुसार मात्र गेल्या काही महिन्यापासून LIC चे हजारो करोड रुपयाचे नुकसान होत आहे. शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा हे यामागचं मोठं कारण आहे. हे कसं झालं ते पाहूयात. LIC ने मोठी रक्कम अदानी यांच्या काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केली होती. अंबानी पोर्ट्स, अंबानी ग्रीन एनर्जी सोल्युशन्स, अंबुजा सिमेंट, अदानी ग्रीन एनर्जी, ACC सिमेंट या त्या कंपन्या आहेत. आता यात नुकसान कसं झालं ते समजून घेऊयात. अदानीवर जेव्हा फसवणुकीचे आरोप झाले त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये शेअर मार्केटमध्ये अदानी शेअर्समध्ये मोठी उलथापालथ झाली. अनेकांनी अदानी शेअर्समध्ये लावलेले पैसे तर बुडाले, मात्र यासोबतच LIC ने इन्व्हेस्ट केलेले पैसे सुद्धा यात बुडाले. यात एकूण LIC चे 8,720 कोटी रुपये बुडाले आहेत. आता यात कोणत्या कंपनीत किती कोटी रुपये LIC चे बुडालेत हे जाणून घेऊयात. मित्रांनो, एका मीडियाच्या रिपोर्टनुसार अदानी एंटरप्राइजेसमध्ये LIC चे एकूण 3,000 कोटी रुपयाचे नुकसान झाले. यानंतर अंबुजा सिमेंटमध्ये 822 कोटी LIC ने गमावले होते. यानंतर अदानी गॅसमध्ये 463 कोटीचे नुकसान झाले. यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्स मध्ये 716 कोटी 50 लाख रुपयांचं LIC चं नुकसान झालं. यासोबतच ज्या कंपनीमुळे अमेरिकेत अदानीवर आरोप होतोय त्या अदानी ग्रीन एनर्जी मध्ये LIC चे 1.3% शेअर्स आहेत. इथे LIC ला अदानींवरील आरोपामुळे 572 कोटीचे नुकसान झाले आहे. आता हे झालं अदानी व LIC चे काही महिन्यापूर्वीचे नुकसान. मात्र गेल्या काही दिवसात LIC चे एकूण नुकसान पाहिलं तर तो आकडा आहे तब्बल 84,000 कोटी रुपये. हो, अर्थात LIC ने फक्त अदानीच नाही तर बाकी बऱ्याच कंपन्यांमधून पैसे इन्व्हेस्ट केलेत. पण LIC ला एवढं मोठं नुकसान का झालं याचा अभ्यास करण्यासाठी 330 कंपन्यांचा स्टडी केला गेला. या त्याच कंपन्या आहेत ज्यात LIC ची 1% वर इन्व्हेस्टमेंट आहे. यात LIC चे सगळ्यात मोठं नुकसान कोणत्या कंपनीने केले असेल तर एका मीडिया रिपोर्टनुसार ITC या कंपनीने केले आहे. ते नुकसान तब्बल 11,863 कोटी रुपयाचं आहे. यानंतर दुसरी कंपनी लार्सन टुब्रो आहे. तिने LIC चे 6,713 कोटीचे नुकसान केले. यानंतर जिओ, अदानी तसेच बँकिंग क्षेत्रातील इन्व्हेस्टमेंटनेही LIC चे मोठे नुकसान केले आहे. यात जर सेक्टर वाईज पाहिलं तर फायनान्शियल कंपन्यांनी सुद्धा नुकसान केलंय. यात बँकिंग व नॉन बँकिंग कंपन्या येतात. यानंतर IT कंपनीज, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज यांच्यात गुंतवलेल्या पैशामुळे LIC लाही मोठा तोटा झाला आहे. एकूण टक्केवारीत जर हे नुकसान मोजायचे झाले तर ते तब्बल 22% इतके आहे. तसेच पुढेही शेअर मार्केटच्या माध्यमातून LIC ला तोटा होऊ शकेल का यावर तज्ञ असं सांगतात की पुढेही LIC ला शेअर मार्केटमध्ये तोटा होऊ शकतो. मात्र या सगळ्यात काही अशाही कंपन्या आहेत ज्या LIC ला फायद्यात आणतायत. ज्यात बजाज इंडिया असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, भारती एअरटेल असेल, JSW स्टील, SBI कार्ड्स यांनी LIC ला करोडोचा फायदा करून दिलाय. अर्थात शेअर मार्केटमध्ये नोशनल लॉस असतो, म्हणजेच त्या वेळेस तो शेअरधारक किती फायद्यात आहे व किती तोट्यात आहे हे दिसतं आणि यात तुमचं नुकसान किंवा फायदा नसतो. तुमचं नुकसान किंवा फायदा तेव्हा होतो जेव्हा तुम्ही शेअर विकत असता. अदानीच्या कंपनीत LIC ने गुंतवलेले पैसे त्यात एकूण 84,000 कोटी रुपयाचे LIC चे झालेले नुकसान यामुळे सामान्य माणसांना पैसे मिळताना काही नियम लागतील का? नव्याने काही चार्जेस लागतील का? तसेच या 84,000 कोटी रुपयाच्या नुकसानीत आपलाही पैसा नसेल ना हा विचार तो करतोय. अर्थात LIC मध्ये गुंतवलेला पैसा वाया जात नाही हा समज LIC नेही जपलाय. त्यात LIC नेहमीच अग्रेसर राहिली आहे. मात्र गेल्या काही महिन्यातील LIC चे होणारे हे मोठे नुकसान ही मात्र लोकांना विचार करायला लावणारे आहे. अर्थातच LIC ने हा पैसा शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवला असल्याने शेअर मार्केटमध्ये चढ उतार होत राहतात. भले आता नुकसान झालं असलं तरी भविष्यातही LIC पुन्हा फायद्यात येऊ शकते. बाकी यावरून मंडळी तुम्हाला काय वाटतं? LIC चे 84,000 कोटीचे नुकसान यामुळे सर्वसामान्यांना खरंच फटका बसेल का? तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून जरूर सांगा व यासोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.